Hello and welcome to Arctic Circle. So please. How are you, Santa? Fine, thank you. And you? I'm good too. We saw you. सो नमस्कार मंडळी, तुमचं परत स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. दिवस दुसरा प्रमाणे आम्ही सध्या वाजले आहेत 11:15 आणि टेम्परेचर साधारणपणे 1 ते 2 डिग्री आहे. फील्स लाईक -2 -3 बट थोडंसं विंडी आहे ॲटमॉस्फिअर. काल नव्हतं, थोडंसं आज आहे बट इतकं पण नाही आहे. सो आता मी चाललो आहे सॅन्टा क्लॉज विलेजला. इथून साधारणपणे एक 10 किलोमीटर आहे ते आणि त्यासाठी आम्हाला बस घ्यायची आहे. सो काल सांगितल्याप्रमाणे सॅन्टा क्लॉज विलेजच्या इथे आपला जो मेन सॅन्टा क्लॉज आहे, जो क्रिसमसला वगैरे लोकांना गिफ्ट वगैरे देतो, तो तिथे बसतो असं म्हणतात. बट इट्स नॉट अ लाईक रिअल सॅन्टा. कोणतरी त्याच्या वेशामध्येच एक माणूस बसतो. सो इट्स नॉट अ रिअल, बट त्याला भेटायचं, फोटो वगैरे काढू शकता तुम्ही. आणि तिथून एक आर्टिक लाईन गेलेली आहे. मी तुम्हाला सांगेन की ती काय आहे आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या लाईन्स अजून आहेत. सो तिकडे पोचू पहिल्यांदा, कारण की आता बस आहे आमची आमच्या स्टॉपपासून. सो या, इट्स गो देअर. सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं सॅन्टा क्लॉज विलेजला. माझे मागे बघू शकता, हे एंट्रन्स आहे ॲक्च्युली सॅन्टा क्लॉज विलेजचं. दिसत असेल तुम्हाला, दाखवतो 2 मिनटं. आणि आम्ही बसने आलो आहे. बस साधारणपणे 15 मिनटं लागली, 15 ते 20 मिनटं. आणि हा सगळा परिसर तुम्ही बघू शकता. हीच ती तुम्हाला म्हणत आर्टिक लाईन. सो आपल्या अर्थमध्ये किंवा अर्थ आपली आय गेस 5 लाईन्सनी डिवायडेड आहे. सो फर्स्ट म्हणजे इक्वेटर म्हणजे आपलं विषुववृत्त. देन विषुववृत्ताच्या वरती जे आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्त, जे आपल्या इंडियातनं पण गेलं आहे साधारणपणे गुजरात, मध्य प्रदेश या लाईनमधनं. त्याच्या वरची लाईन म्हणजे आर्टिक लाईन आणि ती आर्टिक लाईन म्हणजे हिमालय आर्टिक लाईन. सो तुम्ही याच्या आतमध्ये गेलात तर ऑफिशियली तुम्ही म्हणू शकता की यस, मी आर्टिक सर्कलमध्ये गेलो आहे. सो ही ती जस्ट अशी एक केलेली आहे की ती इमॅजिनरी लाईन आय वुड से, पण आहे ॲक्च्युली. इथून पुढे आर्टिक सर्कल ऑफिशियली स्टार्ट होतं. आणि तुम्ही साऊथला गेला तर साऊथला आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजे मकरवृत्त, आणि त्याच्या खाली आहे अंटार्क्टिक लाईन, सेम अशीच पण एक्झॅक्टली अपोजिट. सो ही आहे नॉर्थ पोल साईडला आणि अंटार्क्टिका आहे साऊथ पोल साईडला. सो साऊथ पोलला जाणं थोडं डिफिकल्ट आहे, कारण की तिथे जास्त म्हणजे ह्युमन ॲक्सेसिबल स्पेस नाही आहे, कारण की खूप थंडी असते. आणि या पण हा आहे, तुम्ही इथे ॲक्च्युली याच्या पलीकडे जाऊ शकता. सो इट्स रिअली अमेझिंग वाटतंय. हा सगळा परिसर तुम्ही बघू शकता की ही आर्टिक लाईन आहे. हे सांटाचं घर आहे, मिड सांटा. आणि इकडे खूप सारे असे ॲक्टिव्हिटीज आहेत. हा इथे स्नो रेस्टॉरंट आहे बहुतेक. इथे हे वालं स्नो कुठे गेला माझा हात, हे स्नो रेस्टॉरंट. आणि हे समोर दिसते ते हे रेनडियर फार्म आहे, म्हणजे राईड्स पण घेऊ शकता रेनडियर किंवा हस्की वगैरे वगैरे. सो इथे असा एक फन आहे, फन फॅक्ट. सो तुम्हाला हा जर कॅमेरा दिसत असेल इथे हा वाला, तर हा लाईव्ह कॅमेरा आहे इथलं लाईव्ह कव्हरेज हे करण्यासाठी. सो तुम्ही तुमच्या काय म्हणतात त्याला, नातेवाईकांना, फॅमिलीला देऊ शकता आणि सांगू शकता की सो आम्ही दिसतो इथे. सो इथे आहोत आम्ही. माझ्या हातात एक दुसरा मोबाईल आहे आणि सो इथे आहोत आम्ही. ही गौतमी पण वेविंग करते हँड. हां, हात वेव कर, मी दिसेल. हां, सो हे खूप फन फॅक्ट आहे, म्हणजे लाईव्ह आहे यूट्यूबवर.
सो आणि या कॅमेऱ्यातून बघू शकता. सो खूप दिवस झाले आम्ही हा कॅमेरा आणि हे टेम्परेचर तुम्हाला मागे दिसत असेल ते ट्रॅक करत होतो. सो मला असं दाखवतो वाटलंच तर. सो आत्ता आहे +1 आणि हा त्यांचा तो बेसिकली थर्मामीटरचा बार आहे. बट आम्ही -27 -24 बघितलं होतं. तुम्हाला बाजूला त्याचे इमेजेस दाखवीन. साधारणपणे फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये. त्यामुळे आत्ता बरंच वॉर्म आहे आय वुड से. बट तेव्हा -24 -27 असं टेम्परेचर होतं. आणि या सो आम्ही ही आर्टिक लाईन जी आहे क्रॉस केली आहे ही. आणि हे ते टेम्परेचर आहे. आता हे मीट सांटा वगैरे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. सो त्या आम्ही आता एक्सप्लोअर करू हळूहळू. बट सो गुड. जे आम्ही यूट्यूबवर किंवा बघत होतो तिथे आम्ही प्रत्यक्षात आलेलो आहोत. त्यामुळे छान वाटतं आहे. चांगला एक्सपिरियन्स आहे. ते बघू शकता तुम्ही. खूप बर्फ आहे. नुसता बर्फ. जमीन दिसतच नाही आहे. हा एक बर्फाचा डोंगर असा केला आहे की जिथे मुलं अशी खालून वरून खालून घेऊ शकतात, घसरू शकतात. त्यामुळे हे म्हणजे ही गोष्ट जर तुम्हाला विंटर आवडत असेल आणि विंटरमधली ब्युटी बघायची असेल तर दिस इज द वन ऑफ द बेस्ट प्लेस टू विजिट. ऑफकोर्स थंडी असणार आहे, बर्फ असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्रिकॉशन्स घ्यायची आहेत. आणि मी तुम्हाला आता दाखवतो सांटाचा रेनडियर. सो हा आहे रेनडियर. सो तुम्ही बघू शकता आपल्याकडे बघतोय. तुम्ही बघितलं असेल स्टोरीजमध्ये किंवा बुकमध्ये सांटा त्याच्या गाडीमध्ये बसून येतो. सो ही ती अशी गाडी असते आणि त्यामागे सांटा मागे बसतो असं. आणि हा रेनडियर आहे. सो खूप सारे आहेत इथे. मेनली 2 ॲक्टिव्हिटीज खूप फेमस आहेत. म्हणजे त्यात काय करावं लागत नाही आपल्याला. रेनडियर राईड आणि हस्की राईड. सो मला तर अजून हस्कीचं कुठे दिसलं नाही आहे. सो हे रेनडियर दिसले म्हणून मी म्हटलं तुम्हाला दाखवून देऊ. सो हा इथे पण रेनडियर एक आहे. हा आपल्याकडे बघतोय. एकदम खूंखार तरीके से देख रहा है हमें. बट खूप छान प्राणी आहे हा. खूप क्यूट आणि खूप मस्त. या डोक्यावरचे शिंग वगैरे खूप युनिक असतात. त्यामुळे खूपच छान. मला हा आवडला प्राणी. सो आता आम्ही जातो आहे सांटाला भेटायला. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे पण आतमध्ये तुम्ही फोटो वगैरे घेऊ शकता. सो ते करून आम्ही ही राईड करू जर आम्हाला हस्की राईड भेटली नाही तर. सो येस. आणि जातो आता तुम्हाला मी हे फक्त दाखवतो. हा एक पाथ आहे आणि इथे काहीतरी पुढे 700 मीटरवर ॲरोरा हॉर्सेस असं काहीतरी लिहिलं आहे. आता आय डोंट नो एक्झॅक्टली काय आहे. आम्ही एक्सप्लोर करू नंतर. ते हॉटेल आहे की काय आहे आय डोंट नो. बट इथून असा पुढं हा रस्ता गेला असा पुढे चालत चालत की ते आहे. सो इट्स गुड ॲक्च्युली. सो लेट्स सी. सो असा हा वे आहे सांटाकडे जायचा. खूप सारे गिफ्ट्स बघू शकता तुम्ही इथे. आय डोंट नो काही असेल की नाही या बॉक्समध्ये. पुढचं समजून घ्या तुम्ही. ओके. सो आता इथे आम्ही आलेलो आहोत. इथून आतमध्ये जायचं आहे सांटासाठी. सो लेट्स सी कुठपर्यंत कॅमेरा घेऊन जाता येतोय.
आतमध्ये आहे. छान आहे, मस्त आहे. बसण्यासाठी जागा आहे जर वेटिंग असेल तर. सो इथून जायचं आहे. सो तुम्ही बघू शकता की जे मोठमोठे सेलिब्रिटीज किंवा मोठमोठे लोक आहेत त्यांनी असे सांता क्लॉज बरोबरचे असे फोटो काढलेले आहेत. आय एम नॉट शुअर, मला यांची नावं कोणाचीच माहिती नाही आहे. बट बघू पुढे जर कोणी ओळखीचं भेटलं तर. नो, स्टील नॉट. खूप सारे लोक येऊन गेले. हां, पुढे एक चेहरा ओळखीचा दिसला माझा. सो हा आहे तो ओळखीचा चेहरा. खूप सारे लोक येऊन गेलेत मोठमोठे. अरे, प्रणव मुखर्जी पण आहेत आपले. त्यावेळेस बघू शकता प्रणव मुखर्जी आपले इंडियाचे सो बघू शकता इथून आतमध्ये जायचं आहे आणि इथे कॅमेरा अलाउड नाही आहे आतमध्ये. सो कॅमेरा मी मोबाईल आतमध्ये ठेवतो आहे आणि लेट्स मीट द सांता. Hello and welcome to Arctic Circle, so please. How are you, Santa? Fine, thank you. And you? Me too. We saw you all over on the YouTube, also all the videos, and then we decided, we have to go and and good. One year, so we are here, and we are really thrilled. My wife is mostly thrilled because It's really glad to meet you. I'm happy that you managed to come to here Yes. to see me. So where from India? we are from Mumbai. Mumbai, yes, Yeah. the west coast. Yeah, exactly. Yes, I mean, you know everything. Yeah. okay. Yeah. Okay, so let's look over here and then give it a big smiley, smiley. Woohoo! And then one more. Yippee! Excellent, thank you. So I wish everything good for you in this year, Yes. and pretty good. So I will see you in Mumbai coming. Yes. Thank you so much, Santa. Nice to meet you. Thank you. Bye bye. सो आता जस्ट आम्ही बाहेर आलो सांता क्लॉजला भेटून. सो आम्ही त्याशी बोललो ॲक्च्युली. आम्ही व्हिडिओ पण काढला आहे, फोटो पण आहेत. सो खूप छान वाटलं आणि त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही कुठून आहात. सो आम्ही सांगितलं इंडिया, मुंबई. आणि त्यांना माहीत होतं की इंडिया लाईक वेस्ट कोस्टला आहे. सो ते ऐकून खूप बरं वाटलं ना. आम्ही ऑफकोर्स सांटाला सगळं माहीत असतं आपल्याला, लाईक लहानपणापासून आहे की सगळीकडे फिरतो, गिफ्ट्स वाटतो वगैरे वगैरे. बट छान वाटलं. म्हणजे लाईन एवढी नव्हती, एक 15 ते 20 मिनटं मॅक्स. आणि तुम्ही तिथे ते अशी बोलू शकता, कॉन्व्हर्सेशन एखाद दुसरा मिनटं, फोटो, आणि त्या कॉन्व्हर्सेशनचा व्हिडिओ पण तुम्ही घेऊ शकता, म्हणजे डाउनलोड करू शकता नंतर एखाद दुसऱ्या तासाने. त्यामुळे लाईफ टाईम मेमरी एक राहते तुमच्याकडे, फोटो प्लस व्हिडिओ. सो असा आहे. आता मी पुढे चाललो एक्सप्लोर करायला. सो असा हा पूर्ण असा हा पाथ आहे ॲक्च्युली. सो इथे आय डोंट नो काय काय आहे. सो लेट्स सी. आम्ही आता बघतोय. आम्हाला ॲक्च्युली हस्की राईडचं बघायचं होतं. सो आम्ही एका ठिकाणी आलो आहे ॲक्च्युली. सो आता आम्ही बघतो हस्की राईडसाठी. सो आम्ही आता ऑफिसला गेलो होतो एका हस्कीच्या राईडसाठीच्या, म्हणजे लंच टाईम चालू आहे. सो इथे पण एक सांटाज पिझ्झा अँड बर्गर आहे. सो ते थोडंसं खातो आम्ही. तसं पण 1 वाजला आहे. खूप सारे हॉटेल्स आहेत इथे. सो हे सांटा मूस नावाचं एक रेस्टॉरंट आहे. सो इथे तुम्ही पण करू शकता. हे सगळं रेस्टॉरंट आहे ते इकडे. आणि फक्त सगळा बर्फच आहे. आता थोडी हवा थांबली आहे, विच फील्स गुड ॲक्च्युली. बट थंड हवा तरी आहेच आहे. आणि आता मगाशी आम्ही बघितलं मगाशी आम्ही सांता मीट सांटाच्या तिथनं बाहेर जेव्हा आलो तेव्हा अक्षरशः पाणी टपकत होतं. म्हणजे जसं पाऊस पडल्यानंतर छतावरचं पाणी कसं खाली येतं तसं. बट ते पावसाचं पाणी नव्हतं, कॉज टेम्परेचर कमी असल्यामुळे बर्फ वितळतो आहे आणि त्याचं पाणी होतं ते. सो इथे म्हणजे पाण्याचा काही प्रॉब्लेमच नाही फॉर शुअर. बट ते खूप भारी वाटलं बघून.
की ना पाऊस आहे तरी पाणी गळत आहे, बट इट्स लाईक पावसाचं पाणी नसून बर्फाचं पाणी आहे. इट्स लाईक मेल्टिंग. सो येस, इथे पण हे पार्किंग आहे टॅक्सी आणि बसेससाठी. आणि इकडे अजून बरंच काय आहे. सो इथून वरती गेलं की खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो या, आणि हे ते म्हणलं ते सँटास पिझ्झा अँड बर्गर. तुम्ही येऊ शकता इथे खायला. सो बघू काय मिळते खायला, आणि खाऊन पुन्हा आम्ही जाऊ हस्कीच्या ऑफिसमध्ये. जे मगाशी तुम्हाला म्हणलं मी, हा सगळा असा बर्फ साठतोय, मी साठलेला होता आणि तो वितळून त्याचं सगळं असं पाणी पडतंय खाली. सो पावसाचं पाणी नाही आहे, बर्फाचं पाणी आहे. बर्फ वितळतोय. अमेझिंग. आम्ही हे एवढं घेतलं आहे, फ्रेंच फ्राईज, चिकन नगेट्स आणि मोझरेला पिझ्झा त्या सँटास पिझ्झा अँड बर्गर रेस्टॉरंटमध्ये. थोडंसं महाग आहे कारण की या तिन्ही गोष्टी जवळजवळ 35-36 युरो झाल्या आणि प्लस 2 हॉट कॉफी, त्यामुळे कम्पॅरेटिव्हली महाग आहे. बट या भूक एका मीलसाठी इट्स फाईन, कारण की तर बाकीचं काय असं रेस्टॉरंट आहेत बट थोडी हायफाय आहेत, मे बी त्याच्यापेक्षाही महाग असतील. बट मी नक्की ट्राय आउट करू शकता, असं काय नाही आहे. बट हा एक चांगला ऑप्शन आहे पिझ्झा आणि बर्गरचा रोवानियामीच्या सँटा क्लॉज विलेजमध्ये. सो हे एक हस्की राईडचं लोकेशन आहे. हे आम्ही आलो होतो. हे वाईल्ड नॉर्डिक फिनलँड. आणि हे बेसिकली रेट्स आहेत 2 किलोमीटर 45 युरो आणि आय गेस 5 किलोमीटरचं त्यांनी बंद केलं आहे तात्पुरतं. आय डोंट नो वाय. गेलो तो आतमध्ये, त्यांना विचारलं तर ते म्हणले की त्यांचं आज आणि उद्या ते ऑपरेट करत नाही आहेत. सो अनफॉर्च्युनेटली आज जमत नाही आहे हस्की राईड. बट आम्ही रेंडियर राईड ट्राय करतो. बट तुम्ही जर आलात तर हे नक्की ट्राय करा. इथे 45 किती होत आहे 45 युरो 2 किलोमीटरसाठी पर पर्सन. सो नक्की ट्राय करू शकता हे वाला. सो आम्ही आता रेंडियरची राईड घेतो आहे. रेंडियर राईड थोडासा एक फॉरेस्ट पाथ आहे 20 ते 25 मिनटाचा, एक 1 किलोमीटर. सो ते मे बी या सँटा क्लॉज विलेजच्या बाजूने फिरून आणतील. तर लेट्स सी, हस्की नाही मिळालं तरी ही एक राईड आहे, ती करून बघतो. हस्कीचा आम्ही अजून एक ट्राय करणार आहे. लेट्स सी तिथं मिळतं आहे का, अदरवाईज नेक्स्ट टाईम. सो आम्ही तिथं उभेच हस्कीतच उभे आहोत. सो हा सगळा एरिया आहे तो. येस. सो आम्ही फायनली बसलो आहोत रेंडियरच्या गाडीमध्ये. सो राईड सुरू होते आणि बघू शकता की हा वाला आमचा आहे सारथी आणि हा आम्हाला घेऊन जाईल जंगलाच्या रस्त्यावर एक साधारणपणे 20 ते 25 मिनटं फिरत. सो एक्साइटमेंट आहे. लेट्स सी हाऊ इट गोज. निघाली आहे आमचा रेंडियर आणि तिची राईड. आणि आमच्याकडे खूप सारे आहेत. सो मी तुम्हाला मागे कॅमेरा करून दाखवतो. सो एवढे सारे पुढे आहेत आणि मागे तर कितपत आहेत मला मागे वळून बघणं पॉसिबल नाही आहे. सो एवढे सारे मागे असतील मे बी. आणि येस, अशी आमची रेंडियर राईड डुगू चाललेली आहे. सो रेंडियरची राईड झाली. आता आम्ही बाहेर आलो आहे आणि आता आम्ही तिकडे फिरतो आहे. सो इथे आहे सँटा क्लॉज मेन पोस्ट ऑफिस. सो तुम्ही इथे बघू शकत असाल. तर हे आहे सँटा क्लॉज मेन पोस्ट ऑफिस आणि याचं फक्त
वैशिष्ट्य असं आहे की इथे तुम्ही ॲक्च्युली फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी कोणी लहान मुलगा असेल मुलगी असेल तर तुम्ही त्यांना लेटर पोस्ट करू शकता तुमचा मेसेजने. सो इट विल ॲक्ट ॲज अ सँटा का मेसेज आणि तो तुम्हाला आयदर क्रिसमस किंवा मग कधी पण आत्ता लगेच इमिजिएटली पण मिळू शकतो. तिथे तशी पण इथे सोय आहे आणि बरेचसे मुलं सँटांना लेटर पाठवतात. जर त्या लेटरवर असं असेल टू सँटा क्लॉज तर ते लेटर इथे येतं. आता कितपत येतं कितपत खरं आय डोंट नो, आज जाऊनच कळेल, बट तसं म्हणतात इथे ते लेटर येतं आणि मग मे बी सँटा त्यांच्या रिक्वेस्ट ना लाईक नॉट रिक्वेस्ट बट त्यांच्या लेटर्सना रिप्लाय करतो नाही करतो नॉट शुअर, बट इथे लेटर ती येतात असं म्हणतात. सो हा एक वन ऑफ द मेन स्पॉट आहे की जिथे तुम्ही लेटर पोस्ट करू शकता ऑन बिहाफ ऑफ सँटा किंवा ऑन बिहाफ ऑफ यू बाय सँटा, असं हा एक योग्य टर्म ठरेल, ऑन बिहाफ ऑफ यू बाय सँटा. सो तुम्ही इथे पोस्ट करू शकता लेटर्स आणि ते लेटर्स तुमच्या ॲड्रेसवर जातील. तर हे खूप चांगलं आहे. सो लेट्स सी आतमध्ये कसं कसं काय आहे. सो कॅमेरा ऑनच ठेवतो. सो मी आता इकडनं आलो, इकडे रेनडिअर राईडचं होतं. हे एक स्नो वर्ल्ड आहे इथे, तर तिथून आम्ही जाणार आहे, बट याची वेळ कमी आहे थोडीशी, याची 4 का 5पर्यंतच आहे. सो म्हणलं हे पहिला करून घेऊया. सो येस इथे 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 पाणी झालं आहे सगळीकडे, तुम्ही सगळं पाणी वितळत आहे. येस, सो असं हे पोस्ट आहे, पोस्ट ऑफिस. आणि इथे एक Mandas ahora una postal para el año que viene, un crisma de felicitación y te llega con el Ik moest ziek op het tempo hoor. सगळे लोक लिहित आहेत त्यांच्या लोकांना. हां, सो इथे आहे हे सँटा क्लॉज मेन पोस्ट ऑफिस, ते तुम्ही इथे टाकू शकता. सो इथे 2 आहेत. इथे एक आहे डेली मेल. सो तुम्ही इथे आत्ता टाकलात या इथे की डिरेक्टली तुम्हाला लगेच मिळेल. आणि इथे आहे क्रिसमस 2024. तर तुम्ही या बॉक्समध्ये तर तुम्हाला लेटर्स मिळतील क्रिसमस 2024ला. येस, सो असं हे सगळे सव्हेनियर्स वगैरे शॉप आहे आणि तुम्ही लेटर्स पण इथे लिहू शकता. आणि इथे एक कंपार्टमेंट आहे की जिथे सगळे कडून लेटर्स येतात. सो येस, सो यू कॅन सी खाना केनिया, खूप सारे कंट्रीज आहेत जिथून लेटर्स येतात डिरेक्टली सँटाला. सो ऑलमोस्ट 5 लाख लेटर्स फ्रॉम 200 कंट्रीजपासून इथे येतात. सो आपलं इंडिया कुठं दिसतं आहे मी बघतोय फक्त. येस, हे आहे बहुतेक इंडिया, इंडोनेशिया आणि इंडिया. सो हा एक पॉईंट होता, इथून तुम्ही सगळे लेटर्स बघू शकता. खूप सारे लेटर्स आहेत, खूप सारे की जे सँटाला आलेले आहेत. लेटर्स टू सँटा क्लॉज. Yes, 500k letters from about 200 countries arrive to Santa Claus main post office every year. The elves have opened and read about 20 लाख नाही 2 करोड विशेष. आय डोंट नो किती झिरो आहे, बट एवढ्या साऱ्या विशेष तिथे आहेत. सो येस, सो विच इज गुड ॲक्च्युली. तो अजून एक फन पार्ट, आम्ही आता जस्ट बाहेर पडत होतो. सो आम्हाला ते दिसलं की सर्टिफिकेट फॉर आर्टिक लाईन क्रॉसिंग असं काहीतरी होतं. आम्ही जस्ट वरती गेलो आणि त्यांना विचारलं की एक्झॅक्टली काय आहे. तर ते म्हणाले की तुम्ही आर्टिक लाईन क्रॉस केली आहे याचा स्टॅम्प आम्ही तुम्हाला तुमच्या आयदर काय पोस्ट कार्डवर किंवा ह्याच्यावर मारून देतो. अदरवाईज तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं की जे असं असतं, सर्टिफिकेट मिळतं आणि याच्यावर दिलेलं असतं की नाव,
क्रॉस द आर्टिक सर्कल इन Santa Claus Village, Rovaniemi, Lapland and join the ranks of fearless Arctic explorer. सो हे असं सर्टिफिकेट असतं. सो इट्स लाईक सर्टिफाईड बाय देम की तुम्ही आर्टिक सर्कल क्रॉस केलेला आहे. सो असं थोड्या फनी गोष्टी आहेत इथे. सो एक मेमरी राहते आपल्याकडे ॲक्च्युली की हे सर्टिफिकेट आहे. सो मी गेलो होतो रोवानियामीला आणि आर्टिक सर्कलच्या पलीकडे गेलो होतो वगैरे वगैरे. फन फॅक्ट बट स्टील इंटरेस्टिंग. सो हे अजून एक आहे. इथे अशा पेन्सिल्स टाईप्स लावलेल्या आहेत आणि मे बी मेन सिटीजचे सगळे डिस्टन्सेस आहेत. सो यात आपलं न्यू दिल्ली पण आहे जे आपलं इंडियाचं कॅपिटल आहे. ते इथून या डायरेक्शनला 5413 किलोमीटर आहे. न्यू दिल्ली आहे, बर्लिन आहे, मेन सिटीज आहेत. टोकियो, देन ॲम्स्टरडॅम, इकडे पॅरिस. ॲम्स्टरडॅम किती आहे? 1970 किलोमीटर आहे फक्त. पॅरिस आहे 2465. हे असं जस्ट स्ट्रक्चर उभं करून ठेवलं आहे. माद्रिद, न्यूयॉर्क किती आहे बघू. मॉस्को पण आहे. मॉस्को 1368 किलोमीटर आहे. सिंगापूर ऑलमोस्ट 9400 आणि न्यूयॉर्क आहे 6204. सो या सगळ्या पेन्सिल्स आहेत आणि त्यात सगळे मेन कॅपिटल्सची डिस्टन्सेस लिहिलेले आहेत इथून रोवानियामीच्या सांता क्लॉज विलेजपासून. सो आम्ही असंच मागे फिरत आलो होतो सांता क्लॉज विलेजच्या आणि तुम्ही इथे बघू शकता हे जे दिसतंय हे ॲक्च्युली हॉटेल्स आहेत किंवा एअरबीएनबी म्हणता येईल आपल्याला, पण हे ॲक्च्युली हॉटेल्स आहेत. सो या एका बिल्डिंगमध्ये 2 रूम्स असतात आणि तुम्ही त्या बुक करू शकता. म्हणजे 2 रूम म्हणजे एका रूममध्ये साधारणपणे 2 ते 4 लोक आरामात अकोमोडेट होऊ शकतात. सो इथे एक आहे, हे 2 एक आहेत. सो हे येस हे त्यांचं रिसेप्शन काइंड ऑफ काहीतरी दिसतं आहे आणि इकडे पण आहे हे असं. सो या एरियाच्या जवळ म्हणजे या एरियामध्ये खूप सारे रूम्स अवेलेबल आहेत तुम्हाला. सो तुम्ही त्यांच्या ऑफिशियल साईटवर जाऊन पण चेक करू शकता. हॉटेल नियर एअरबीएनबी किंवा हॉटेल नियर सांता क्लॉज विलेज, नॉट एअरबीएनबी, हॉटेल नियर सांता क्लॉज विलेज. थंडी आहे त्यामुळे असे शब्द लगेच येत नाही माझ्या तोंडातून. बढिया हॉटेल किंवा रूम्स नियर सांता क्लॉज. सो तुम्ही इथे हे तुम्हाला दिसतील. म्हणजे हे एकाच ऑपरेटरचं नाही आहे, हे वेगवेगळ्या ऑपरेटर्सचे आहेत. सो तुम्हाला ज्याची बेस्ट प्राईस मिळेल ते तुम्ही बुक करू शकता. आणि हा एक एरिया आहे, असेला साधारणपणे 2-3 एरिया किंवा स्पॉट्स आहेत. आता त्या साईडला आम्ही जाऊ, तिथे इग्लूज आहेत म्हणजे ग्लास इग्लूज. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्लास इग्लूज तिथे आहेत. सो ते पण तुम्ही बुक करू शकता. आम्ही पण ट्राय केला होता बट साधारणपणे आम्हाला एका नाईटचं पडत होतं 210 युरो असं काहीतरी. आम्ही खूप आय गेस नोव्हेंबर वगैरेमध्ये चेक केलं होतं फेब्रुवारीचं. सो 210 युरो आम्हाला पडत होतं त्यावेळी, म्हणून आम्ही तो ऑप्शन ऑप्ट नाही केला. आणि दुसरा म्हणजे हे सिटी बाहेर आहे. सो तुम्हाला इथे येण्यासाठी आयदर टॅक्सी किंवा बस, आणि बस म्हणजे बसच्या वेळा पाळाव्या लागतील. मग तुमचं स्वतःचं व्हेकल असेल तर इझी आहे. आय वुड नॉट से नॉट ॲक्सेसिबल बट इझी आहे. ॲक्सेसिबल आहे पण बस तुम्हाला तुमच्या वेळा पाळाव्या लागतात. तो टॅक्सी आहेच आहे. तो टॅक्सीनं तुम्ही कधी पण आणि कुठेही इथे येऊ शकता. आणि तोच एक डिसॲडव्हान्टेज आय वुड से म्हणता येईल. ॲडव्हान्टेज असा आहे की हे एअरपोर्टच्या खूप जवळ आहे. एअरपोर्ट साधारणपणे इथून 2 किलोमीटरच आहे. सो तुम्ही तुमचं फ्लाईट जर असेल तर तुम्ही इथून पकडून म्हणजे एअरपोर्टला तुम्ही जाऊ शकता लगेचच्या लगेच. टॅक्सी पण वगैरे असतात. सकाळी तुमचं असेल फ्लाईट तर यू कॅन बुक अ टॅक्सी आणि टॅक्सी इथे येईल आणि ती तुम्हाला घेऊन जाईल. आणि तुमचा रेट पण कमी पडेल कारण की जवळ असल्यामुळे. सिटीतनं यायचं असेल की जे आम्हाला करावं लागणार नाही कारण की आमचं सोमवारी फ्लाईट आहे नेक्स्ट कंट्रीला. सो ते तुम्हाला सांगितलं नाही आहे मी अजून कुठे, बट लगेच मी तुम्हाला सांगेन. बट जर सिटीतून तुम्हाला यायचं असेल एअरपोर्टला तो थोडंसं लांब आहे, जवळजवळ एक 15 किलोमीटर एअरपोर्ट पडतं. आणि सो असं आहे. सो असा कंप्लीट मोठा परिसर आहे यांचा. छान परिसर आहे, मेंटेन चांगला केला आहे. म्हणजे असं काही गर्दी वगैरे नाही आहे इथे. सो इट्स वेल मेंटेन. आणि येस आम्ही आत्ता इथे गेलो होतो. हे जे तुम्हाला दिसतं आहे हे लोक तुम्हाला वर दिसत आहेत. इथे आहे हे
काय आईस बार आणि रेस्टॉरंट असं आहे तिथे. बट ह्याचं तिकीट आहे आत जायला. सगळ्या राईड्स किंवा असे बर्फातले स्ट्रक्चर वगैरे तिथे सगळे लावलेत त्यांनी. बट त्याचं तिकीट आहे. तिकीट जवळजवळ 29 युरो पर पर्सन आहे. म्हणलं नको एवढं काय नाही आहे आपल्याला जायचं आतमध्ये. इथे गेलो नाही. तो एकच स्पॉट राहिला. बट तुम्ही आलात तर नक्की त्या आईस बार अँड रेस्टॉरंटला व्हिजिट द्या. इथे खूप सारे छान छान राईड्स किंवा असे आहेत स्ट्रक्चर्स आहेत आईसमधले. सो नक्की व्हिजिट द्या आणि मला सांगा की ते कसं होतं. सो आम्ही आता असंच एक फेरफटका मारतो आहे आणि तुम्हाला मेन अट्रॅक्शन मी मध्ये दाखवतच राहीन. अजून एका लोकेशनला आलो आहे आम्ही. हे आहे सांता क्लॉज हॉलिडे विलेज. सो इथे पण रूम्स आहेत. सो हे तुम्हाला दिसत आहेत छोटे छोटे हट्स काइंड ऑफ. सो इथे पण 2 रूम्स आहेत, म्हणजे एक इकडे आणि एक इकडे. सो इथे पण तुम्ही स्टे करू शकता. आणि हे पण तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह आहे. एक्सपेन्सिव्ह साईडलाच येतं हे. बट अगेन हे सांता क्लॉज विलेजच्या खूप जवळ आहे. त्यामुळे इथे तुम्ही राहू शकता. इथे राहून तुम्ही सांता क्लॉज विलेजला भेट देऊ शकता किंवा इथे राहून तुम्ही सिटीमध्ये जाऊ शकता. सो हे असे सगळे छोटे छोटे हट्स आहेत तिथे. सो हा पण एक तुम्ही राहायच्या दृष्टिकोनातून विचार करू शकता. हा पण एक ऑप्शन आहे. सो बरेचसे ऑप्शन्स आहेत इथे राहायचे. ग्लास रिसॉर्ट आहेत, नॉर्मल वुडनचे रिसॉर्ट आहेत. हे सांता क्लॉज हॉलिडे विलेज आहे. सो असे 3 ते 4 टाईपचे राहण्याचे ऑप्शन्स इथे तुम्हाला मिळतील. सो तुम्ही रोवानियामीमध्ये आलात तर हे सुद्धा कन्सिडर करा. सो याच बरोबर आम्ही आता परत निघालो आहे रोवानियामी सिटीमध्ये. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आत्ता आमची ॲक्च्युली बस आहे 15 मिनटात. सो ती आम्ही बस घेऊ आणि वापस जाऊ. आता आज आम्ही सिटी एक्सप्लोर करू की नाही करू आम्हाला नाही माहीत, कारण जाईपर्यंत आम्हाला 5-5:30 होतील. थोडी हवा आणि थंडी असल्यामुळे थोडंसं रेस्ट करायची गरज आहे, कारण की उद्या परत आमची एक टूर आहे. सो ती टूर अशी असणार आहे की इथून एक साधारणपणे 150 ते 170 किलोमीटरवर एक गाव आहे किंवा सिटी आहे केमी नावाची. तर तिथून आम्ही जाणार आहोत बाल्टिक सीमध्ये आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटीला. म्हणजे जसा क्रूजवर आम्ही गेलो होतो हेल्सिंकी टू टॅलिन, तशीच क्रूज पण फक्त आईस ब्रेकिंग क्रूज. आणि ते आईस ब्रेकिंग क्रूजवर आम्ही साधारणपणे 7 ते 8 तास कंप्लीट टूर आहे ती. आणि ती आम्हाला त्या सीमध्ये घेऊन जाईल एका मधोमध. तिथे आम्ही बघू की सी लाईफ कसं असतं नॉर्थ रिजनमध्ये. त्यामुळे सगळी इन्फॉर्मेशन इंट्रोडक्शन सांगतील. आणि देन एका बाजूला किंवा एका पोर्शनमध्ये आम्ही फ्लोट कम्प्लिटली फ्रीजिंग पाण्यामध्ये फ्लोट होऊ. ते कसं होऊ, आम्हाला थंडी वाजेल का किंवा आम्ही काय घालून फ्लोट होणार आहे, हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सो स्टे ट्यून आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. त्या अगोदर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो हा व्हिडिओ आपण इथेच थांबू. बाय.